कधीकधी भाषेतलं एखादं साधंसं वाक्यसुद्धा आपल्या मनाला इतकं भिडतं, नाही का? कारण ते फक्त शब्द नसतात, त्यात भावना, अनुभव आणि संस्कृतीचं एक अख्खं जग सामावलेलं असतं. बरं, आज आपण मराठीतल्या अशाच एका सुंदर वाक्याच्या खोलात जाणार आहोत. एक असं वाक्य जे वडील या नात्याला एका अप्रतिम रूपकातून आपल्यासमोर उभं करतं. तर हे आहे ते वाक्य. वडील म्हणजे शब्दातनं मावणारी सावली. ते सावलीसारखे वाटतात, शांत, थंड आणि मोठे. वा, ऐकायला किती सहज आणि सुंदर आहे, बरोबर? पण विश्वास ठेवा, याच्या प्रत्येक शब्दात खूप मोठा अर्थ दडलाय. चला तर मग या वाक्याचा प्रत्येक पैलू जरा जवळून पाहूया आणि समजून घेऊया की हे इतकं खास का आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की या वाक्याची सुरुवातच कशी होते. ती सुरुवातीलाच सांगते की थांबा, आपण इथे कुठल्याही शब्दकोशातल्या व्याख्येबद्दल बोलत नाहीये. नाही, आपण थेट एका अनुभवाच्या, एका भावनेच्या विश्वात प्रवेश करतोय. त्या पहिल्या भागाकडे पाहूया. शब्दात न मावणारी याचा नेमका अर्थ काय? म्हणजे अशी गोष्ट जी शब्दात पकडताच येत नाही. एक भावना जी इतकी मोठी, इतकी विशाल आहे की तिला तुम्ही शब्दांच्या चौकटीत बसवूच शकत नाही. आणि हीच तर खरी गंमत आहे, नाही का? हे वाक्य आधीच सांगून टाकतंय की हा फक्त एक नातेसंबंध नाहीये, तर हा एक असा अनुभव आहे जो शब्दांच्या पलीकडचा आहे. हाच या संपूर्ण विचाराचा पाया आहे. ओके, मग जर ही भावना शब्दात मांडताच येत नाही, तर ते व्यक्त कशी करायची? काय करणार? इथेच या वाक्याची जादू आहे. ते एका खूप शक्तिशाली रूपकाचा वापर करतं, एका सुंदर प्रतिमेचा. आणि ती प्रतिमा आहे सावलीची. आता सावली म्हणजे फक्त उन्हाचा अभाव नाही, बरोबर? जरा विचार करा. कडक उन्हात चालता चालता जेव्हा एखाद्या मोठ्या झाडाची सावली मिळते, तेव्हा कसं वाटतं? तो जो दिलासा असतो, ती सुरक्षितता असते, तो आराम, ती भावना म्हणजेच सावली. इथे सावलीचा अर्थ आहे संरक्षण, आराम आणि एक कायम सोबत असणारं स्थिर अस्तित्व. म्हणजे आयुष्याच्या कडक उन्हात वडिलांचं असणं हे त्या थंडगार सावलीसारखं आहे. तर या सावलीच्या रूपकातून आपल्याला मुख्य 3 गोष्टी समजतात. पहिली, सुरक्षण. आयुष्यातल्या अडचणींपासून, संकटांपासून मिळणारं सुरक्षण. दुसरी गोष्ट म्हणजे आराम आणि दिलासा. जेव्हा आपण थकतो तेव्हा मिळणारी एक हक्काची जागा. आणि तिसरी, जी कदाचित सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे एक स्थिर, सततची उपस्थिती. कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, ही जी भावना असते ना, ती म्हणजे सावली. पण ही सावली नेमकी आहे तरी कशी? बरं, वाक्य इथेच थांबत नाही. ते आपल्याला ही सावली कशी आहे हे सांगण्यासाठी 3 खास शब्द देतं. 3 असे शब्द जे त्या अनुभवाला आणखी गहिरं करतात. ते शब्द आहेत शांत, थंड आणि मोठे. यातला पहिला शब्द आहे शांत. ही सावली शांत आहे. याचा अर्थ वडिलांची उपस्थिती आयुष्यातल्या धावपळीत, गोंधळात एक प्रकारची स्थिरता आणते. मनाला एक खोल शांती मिळते. जसं काही वादळात सापडलेल्या जहाजाला एखादं सुरक्षित बंदर मिळावं, अगदी तसंच. पुढे येतो दुसरा शब्द, थंड. ही सावली फक्त शांत नाही तर थंड आहे. विचार करा, जेव्हा आपलं मन काळजीने, रागाने किंवा भीतीने तापलेलं असतं, तेव्हा ही उपस्थिती त्यावर फुंकर घालण्याचं काम करते. एक असा सुखद गारवा देते जो आतली सगळी तगमग शांत करतो. आणि तिसरा शब्द आहे मोठे. हा शब्द त्या सावलीचा आवाका दाखवतो. ही काही छोटीशी सावली नाही, ही विशाल आहे, सर्वव्यापी आहे. तिच्या खाली आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, ही भावना त्या एका मोठे शब्दात दडलेली आहे. हे सामर्थ्य आणि विश्वासार्हतेचं प्रतीक आहे. तर जेव्हा आपण हे सगळे तुकडे एकत्र जोडतो, तेव्हा काय दिसतं? आपल्यासमोर एक खूपच प्रभावित चित्र उभं राहतं, नाही का? एक अशी भावना जी शब्दात मांडता येत नाही, पण जी एका सावलीच्या रूपात अनुभवता येते. आणि ती सावली आहे शांत, थंड आणि मोठी. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वडिलांचं अस्तित्व हे एक विशाल, शांत आणि सुखदायक आश्रयस्थान आहे. एक इतकी खोल भावना की तिचं साध्या शब्दात वर्णन करणं जवळजवळ अशक्यच आहे. बघा, हे वाक्य फक्त वडिलांची स्तुती करत नाहीये, तर तो जो भावनिक आणि मानसिक आधार असतो त्याचं महत्त्व अधोरेखित करतं. आणि या रूपकाची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की ते फक्त वडिलांपुरतं मर्यादित राहत नाही. ते आपल्याला विचार करायला लावतं, नाही का? की आपल्या आयुष्यात अशी शांत, थंड आणि मोठी सावली देणारी व्यक्ती कोण आहे? ती कोणीही असू शकते, आई-वडील, मित्र किंवा आणखी कोणी, ज्यांच्या असण्यानेच आयुष्याला एक भक्कम आधार मिळतो.